या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या फोनवर गुरुजींसोबत बोलत असते आणि त्याचवेळी आदित्य त्या ठिकाणी येतो. खरं तर त्याला अहिल्याला त्याच्याबद्दल आणि पारूबद्दल सांगायचे असते, पण अहिल्याची गडबड बघून तो मनाशी विचार करू लागतो की आत्ताच आईला आमच्या दोघांच्या नात्याबद्दल काही सांगायला नको. ती एकदा का कुलदेवीला जाऊन आली की मग मी तिच्यासोबत माझ्या आणि पारूच्या नात्याबद्दल बोलतो. आणि मग त्यानंतर अहिल्या आदित्यला सांगते की आदित्य, मी आणि श्रीकांत आपल्या कुलदेवीला जाऊन येतो. कदाचित आम्हाला एक दिवस तिथेच थांबावं लागेल. तू प्लीज ऑफिसची काळजी घे आणि घरसुद्धा सांभाळ. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो आई, तू काळजी करू नको, मी व्यवस्थित सगळीकडे लक्ष देईल, तू निर्धास्तपणे जा. आणि मला खात्री आहे एकदा का तू देवीचं दर्शन घेऊन आलीस की मग सगळं ठीक होईल. आणि त्यावर अहिल्याही आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे दामिनी आणि मोहनची ॲनिव्हर्सरी असते. मात्र मोहन दामिनीला विशसुद्धा करत नाही किंवा तिच्यासाठी काही गिफ्टसुद्धा घेऊन येत नाही. त्यामुळे दामिनी खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की तुमच्याशी लग्न केल्याचा ना मला आता पश्चाताप होतोय. पण तरीही मोहन हसतच असतो. आणि त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की काय चाललंय तुमचं. तर मोहन हसतच म्हणतो की पश्चाताप. आणि ते ऐकून दामिनी अजूनच चिडते. तर प्रीतम म्हणत असतो की अगं दामिनी काकू, आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना, मग सेलिब्रेशन वगैरे काही आहे की नाही. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की प्रीतम, बघतोयस ना, हे फक्त काम आणि कामच करतात, यांना सेलिब्रेशनसाठी कुठून वेळ मिळणार. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की दामिनी काकू, तू काळजी करू नको, मी तुमच्या दोघांसाठी एक छान सरप्राईज घेऊन आलोय. आणि मग तो त्या दोघांना सांगतो की मी तुमच्यासाठी 2 दिवसांची महाबळेश्वरची ट्रिप बुक केली आहे. आणि हे ऐकून दामिनीचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. ती प्रीतमचे आभार मानते आणि मग असंही म्हणते की सॉरी हा प्रीतम, मी आत्तापर्यंत तुला खूप नावं ठेवली, पण खरंच तुलाच माझी काळजी आहे, तू माझ्यासाठी इतकं सगळं केलं, खरंच खूप धन्यवाद. तर प्रीतम मुद्दाम हसत म्हणत असतो की हो दामिनी काकू, तुझ्यासाठी तर मी एवढं करूच शकतो ना, आफ्टर ऑल वी ऑल लव्ह यू. आणि ते ऐकून दामिनी खुश होते. आणि मग त्यानंतर मोहन प्रीतमला म्हणू लागतो की अरे प्रीतम, हे सगळं करायची काही गरज नव्हती, कारण मी नाही जाऊ शकणार, ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. आणि ते ऐकून दामिनी पुन्हा चिडते. तर प्रीतम मोहनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की अरे काका, आम्ही सगळं करू हँडल. पण मोहन म्हणत असतो की आधीच वहिनीसुद्धा इथे नाही आहेत, जर काही प्रॉब्लेम झाला तर. पण प्रीतम म्हणतो की काका, काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि तुझं आयुष्य सगळं काम करण्यात गेलं, तू कधी एन्जॉय करणार. जर काही झालंच ना तर मी आणि दादा हँडल करू. आता तुम्ही दोघेजण लगेच बॅग भरायला घ्या. आणि मग त्यानंतर मोहनही तयार होतो. त्यानंतर मग प्रीतम प्रियाकडे जातो. आता प्रियाला घराबाहेर कसं काढायचं याचा तो विचार करत असतो. आणि मग तो नाटक करत एके ठिकाणी जाऊन तोंड फुगवून बसतो. प्रिया त्याला काय झालं हे विचारते. तर प्रीतम म्हणतो की काही नाही, मला बोलायचा मूड नाही आहे. तर प्रियासुद्धा म्हणते की ठीक आहे, नका बोलू. आणि मग प्रीतम लगेच प्रियाकडे जातो आणि तिला म्हणू लागतो की प्रिया ऐक ना गं, मी काय बोलतोय ते. पण मग प्रिया म्हणते की आता मला काही ऐकायचं नाही आहे. तर प्रीतम म्हणतो की अगं प्लीज ऐक ना. आणि मग तो प्रियाला असं सांगू लागतो की आपल्या लग्नाला तर अजून वर्षसुद्धा झालेलं नाही आहे, पण बघ ना, आपण बाहेर जाणंच बंद केले. की दामिनी काकू आणि मोहन काका महाबळेश्वरला फिरायला चाललेत आणि आपण मात्र किती दिवस झाले कुठेच फिरायला गेलो नाही. आणि ते ऐकून प्रिया हसतच म्हणते हो ना, पण मग काय करायचं, तुम्ही इतके मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला कसा माझ्यासाठी वेळ मिळणार. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अगं प्रिया, असं काही नाही आहे, माझ्याकडे तुझ्यासाठी भरपूर वेळ आहे, आपण दोघेजण आजच फिरायला जाऊ. आणि मग त्यानंतर तो लगेच त्या दोघांसाठी मूव्हीचं तिकीटही बुक करतो. त्यामुळे प्रिया खुश होते. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की तुमचं जेवण तयार आहे. पण प्रीतम म्हणतो की पारू, आता तूच जेवण कर, कारण मी आणि प्रिया बाहेर फिरायला चाललो आहे आणि आम्ही बाहेरूनच जेवण करून येणार आहोत. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की ठीक आहे. तर प्रिया पटकन म्हणते की पारू, तू सुद्धा आमच्यासोबत चल. पण प्रीतम म्हणतो की कशाला, काही गरज नाही आहे. आणि तो पारूला सांगतो की आत्ता आम्ही दोघेच जातो, तुला आम्ही नंतर कधीतरी घेऊन जाऊ. आणि त्यावर पारू हसतच हो म्हणते. त्यानंतर प्रीतम लगेच घरातून बाहेर पडतो आणि आदित्यला कॉल करून सांगतो की दादा, तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब घरी जा, कारण मी मोहन काकाला आणि दामिनी काकूला महाबळेश्वरला पाठवले आणि प्रियाला घेऊन बाहेर डिनरसाठी जातोय. आता पारू घरी एकटीच आहे. आता तुला तिच्याशी जे काही बोलायचं आहे, तिच्यासोबत जो काही वेळ घालवायचा आहे तो बिनधास्त घालव. आणि ते ऐकून आदित्य खुश होतो आणि त्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे पारू देखील आदित्यचा फोटो बघत असते आणि तिला आदित्यसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. ती खूपच आनंदात असते आणि मग त्या फोटोसोबत ती बोलत बसते. ती म्हणत असते की आदित्य सर, मला माहीत आहे तुम्हाला माझ्यासोबत बोलायची, माझ्यासोबत वेळ घालवायची खूप इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही करताय, पण
काय करू, मला खरंच खूप कामं असतात. आणि मग त्यानंतर ती तो फोटो बघूनच लाजू लागते. मग त्यानंतर तिला एक कल्पना सुचते आणि ती पटकन तयार होण्यासाठी जाते. दुसरीकडे प्रिया प्रीतम बाहेर चाललेले असतात. प्रिया खूप खुश असते आणि म्हणत असते की प्रीतम, किती दिवसांनंतर आपण दोघेच असे बाहेर पडतोय, मला खरंच खूप छान वाटते. तर प्रीतम तिचा हात हातात घेत म्हणतो की हो प्रिया, आणि प्लीज तू असा विचार कधीच करू नको की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झाले. मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. आणि ते ऐकून प्रिया खुश होते. त्यानंतर मग प्रीतम म्हणतो की थांब, मी बघतो दादा कुठपर्यंत आलाय ते. आणि ते ऐकून प्रिया विचारते म्हणजे आदित्य दादा कुठे जाणार आहेत. आणि त्यावर प्रियाला काय उत्तर द्यावं हे प्रीतमला समजत नाही. तर प्रिया पटकन असं बोलून जाते की आजकाल आदित्य दादांचं वागणं ना खूप बदललं आहे, काय झाले त्यांना काय माहिती. आणि ते ऐकून प्रीतम घाबरतो आणि गाडीच थांबवतो. प्रिया विचारते की काय झालं प्रीतम. तर प्रीतम म्हणतो की काही नाही. आणि तो पटकन विषय बदलतो. पण प्रिया म्हणते की प्रीतम, मला खरं खरं सांगा, तुम्ही आणि आदित्य दादा माझ्यापासून काय लपवताय. तुमच्या दोघांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे हे कळतंय मला. आणि ते ऐकून मग प्रीतम म्हणतो की हो प्रिया, पण मी तुला आत्ता खरंच काहीच सांगू शकत नाही. मी तुझ्यापासून काही लपवत नाही आहे, पण काही गोष्टी खरंच योग्य वेळ आल्यानंतर मी नक्की सांगेल तुला, माझ्यावर विश्वास ठेव. आणि मग त्यावर प्रिया नाईलाजाने हो म्हणते. मग ते पुढे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आदित्य मार्केटमध्ये आलेला असतो. आधी तर तो पारूसाठी एक छान गजरा विकत घेतो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दुकानात जातो. तिथे त्याला पारूसाठी बांगड्या विकत घ्यायच्या असतात. मात्र त्याला पारूच्या हाताची साईज माहिती नसते. आणि मग तो त्या दुकानवाल्या काकूंचाच हात बघतो आणि म्हणतो की तुमच्याच मापाच्या बांगड्या मला दाखवा. आणि मग तो बांगड्या घेऊन आनंदानेच घरी जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे पारूसुद्धा साडी वगैरे नेसून खूप छान तयार झालेली असते. आणि त्यानंतर जेव्हा आदित्य घरी येतो तेव्हा त्याला एक खूप मस्त सरप्राईज मिळते. पारूने संपूर्ण घर छान पद्धतीने सजवलेले असते आणि ती साडी नेसून आदित्यची वाट पाहत उभी असते. आणि जेव्हा आदित्यचं पारूकडे लक्ष जातं तेव्हा तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि पारूने सजवलेलं ते घर बघून तो तर खूपच खुश होतो आणि पारूचं कौतुक करतो. त्यानंतर मग तो पारूला त्याने तिच्यासाठी आणलेला गजरा देतो. त्यामुळे पारूलाही आनंद होतो. आणि मग ती आदित्यला तो गजरा तिच्या केसांमध्ये माळायला सांगते. आणि मग आदित्य तो गजरा पारूच्या केसांमध्ये माळतो आणि मग स्वतःहून तिच्या हातांमध्ये बांगड्यासुद्धा घालतो. त्यामुळे पारूला तर खूपच आनंद होतो. आणि मग आदित्य पारूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण पारूला अजून बाहेर निघून येते. मात्र आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूचा हात पकडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.